धारणी शहर गेल्या 2 दशकापासून पाण्याच्या टंचाईने ग्रस्त असल्याने बघून आमदार बच्चू कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली आहे। धारणी शहर गेल्या 2 दशकांपासून पाणी टंचाईने ग्रस्त असल्याचे बघून आमदार बच्चू कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे कोरोनासारख्या महामारीत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारणी पाणी पुरवठा योजनेस मंजुरात दिली आहे। सदर काम युद्धस्तरावर केले जात असून महत्त्वाचे असे की जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम हे उच्च दर्जाचे संबंधित कंत्राटदार मोहम्मद नसीम अब्दुल कादर द्वारे केले जात असल्यामुळे संपूर्ण शहरवासियांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेले दिसत आहे। स्वतः विभागाचे कार्यकारी अभियंता सावडकर व उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांनी वापरण्यात येणाऱ्या पाईपची गुणवत्ता जड वाहन चालवून तपासली असता पाईप उत्कृष्ट दर्जाचे वापरत असल्याचे दिसून आले आहे। सुमारे 11.5 लाख लिटरची भव्य पाण्याची टाकी तांत्रिकदृष्ट्या टाकी 100% गुणवत्तापूर्ण असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। टाकीमध्ये पाणी भरले असता एक थेंब सुद्धा टाकी घडली नाही व कुठून पाझर सुद्धा नसल्यामुळे टाकी पूर्णपैकी यशस्वी झाली आहे। आता संपूर्ण शहरात वितरणाचे काम युद्धस्तरावर प्रगती पथकावर असून लवकरच शहरात काम पूर्णत्वास आणून टाकी नरवाटीजवळील विहिरीतून पाणी पोहोचविण्याचे रायझिंगचे काम केले जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। लवकरच धारणी शहर शुद्ध पिण्याच्या पाण्याने टंचाईमुक्त होणार असून याबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात आनंद दिसून येत आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।